ग्रामीण भागातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी हाती घेतलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी व आसपासच्या दुर्गम भागात रविवारी 3 मे पहाटे करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 10,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 25 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। ग्रामीण भागात हातभट्टीची दारू, रसायन मिश्रित शिंदी आणि गुटख्याची विक्री वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर 3 मे रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अत्यंत गोपनीयरित्या या मोहिमेचे नियोजन करण्यात आले। या मोहिमेत एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 पोलीस कर्मचारी आणि 2 आरसीपी प्लाटूनच्या जवानांनी सहभाग घेतला। दुर्गम भाग असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने ही मोहीम फत्ते केली। या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक महिलांनी पोलिसांना दिलेली साथ। अवैध दारूमुळे गावांमधील संसार उद्ध्वस्त होत असल्याने महिला भगिनींनी स्वतःहून पुढे येत पोलिसांना गोपनीय माहिती पुरवली। या सहकार्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहेत। एकमत डिजिटल करिता प्रकाश कालेवाड, शिवणी। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन क्रॅकडाऊन राबवले जात आहे। त्यामध्ये विविध अवैध व्यवसाय जे आहेत, त्यामध्ये दारू असेल, गुटखा असेल, मटका असेल, जुगार असेल, त्यानंतर इतर पण जे आर्मॅक्ट असेल, एनडीपीएस असेल, अशा वेगवेगळ्या कायद्याच्या खाली कारवाई करण्यात येत आहे। त्याच अंतर्गत शिवणी मध्ये पण आम्हाला माहिती मिळाली होती की इथं रविवारचा बाजार असतो आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जाते। त्यामुळे आम्ही जवळपास एक नियोजन करून 8 अधिकारी, त्यानंतर 100 कर्मचारी असा एक आम्ही स्टाफ सकाळी जवळपास 6 वाजता इथे रेड करून आम्हाला प्रत्येक घरामध्ये आम्ही तपासणी केली आणि त्याप्रमाणे आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात मोहाची हातभट्टी सापडलेली आहे। त्यानंतर काही ठिकाणी सिंधीची दारू पण सापडलेली आहे, गुटखा पण सापडलेला आहे। शिवणी येथे रसायन मिश्रित जे सिंधी बनवलेली जाते ते गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती, पण पोलिसांना वेळोवेळी झुंगारा देत तो चालवत होता आणि तो शाळेला सुद्धा पुरवत होता अशी आम्हाला माहिती आहे। नेमका प्रकार काय आहे? सिंधी बद्दल पण आम्हाला माहिती मिळाली होती, पण जेव्हा पोलीस कारवाई करायला यायचं त्यावेळेला आम्हाला तिथे काही मिळायची नाही। पण आज आम्ही अचानक कारवाई म्हणजे कुणालाही न कळू देता अचानक सकाळी कारवाई केल्यामुळे आम्हाला सिंधी पण इथे मोठ्या प्रमाणात मिळाली। अंदाजे किती असेल? साधारणतः 20 ते 25 घरांमध्ये आम्हाला हातभट्टी आणि मोहाचे फुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाले। सिंधी पण जवळपास सिंधी पण मिळाली आणि यापूर्वी पण कारवाई झालेली आहे। यापूर्वी जी कारवाई झालेली होती त्या गुन्हेगारावर आता हद्दपारची कारवाई होणार का, जेणेकरून या गावामध्ये पूर्णपणे हातभट्टी दारू आणि सिंधी पूर्णपणे बंद होईल? ठीक आहे, ज्याच्यावर 2 किंवा 3 पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशांचा आम्ही रेकॉर्ड काढून त्यांच्यावर कारवाई करू। Thanks for watching Ekmat Digital.